नमस्कार सर्वांना। आज चालू आहे सगळ्या प्रकारच्या चटण्यांची तयारी। त्यामध्ये लसूण चटणी, कारळ्याची चटणी, जवसाची चटणी, त्याचबरोबर कढीपत्त्याची चटणी आणि शेवग्याच्या चटणीची तयारी चालू आहे। ही ऑर्डर आहे एका हॉटेलची, ज्यामध्ये त्यांना जेवायला वाटताना जेवणासोबत व्हेजच्या जेवणामध्ये सगळ्या चटण्या लोकांना खाऊ घालायच्या आहेत। त्यामुळे त्यांनी ही खास ऑर्डर सगळ्या प्रकारच्या चटण्यांची मागवली। या माझ्या चटण्या मी खास करून कोल्हापुरी मसाला वापरूनच बनवते, जो मी स्वतः बनवलेला असतो, घरचा मसाला, जो आम्ही कस्टमरला सेलसाठी पण देतो। तुम्हालाही हवा असेल तर ऑर्डर करू शकता माझा मसाला। हा मसाला वापरूनच मी माझ्या सगळ्या चटण्या बनवते, ज्यामुळे चटणीला चव अतिशय उत्तम येते। खायला टेस्टी आणि भन्नाट लागतात सगळ्या चटण्या। प्रत्येकाची चव वेगवेगळी आणि खायलाही मस्त लागतात। त्याच्यामध्ये खोबऱ्याची चटणीही बनवते। त्यांची 5 ते 6 प्रकारच्या चटण्यांची ऑर्डर आहे, त्यामुळे खोबरंही भाजायला घेतलं आहे। त्याचबरोबर सगळी पूर्व तयारी करून ठेवली। त्यामध्ये जवसाची चटणी जास्त लागणार होती, त्यामुळे 2 किलोच्या जवसाच्या चटणीचा प्लॅन झाला। बाकीच्या चटण्यांची ऑर्डर ही 1 ते 1.5 किलोच्या प्रमाणात आहे, कारण त्यांना नेहमीच या चटण्या फ्रेश पाहिजे, त्यामुळे लागतील तशा फ्रेश बनवून द्यायचं ठरलं। त्यामुळे चटण्यांची तयारी करत आहे। हे काय आहे बरं? हे आहे कारळं। याच्याकडे आम्ही याला काळे तीळ असे म्हणतो, गावी कोरटं म्हणतो। आमच्याकडे गावाकडे याला कोरटं, काळं तीळ किंवा कारळं असं म्हणतात। त्याचबरोबर फ्रेश असं झाडाचा कढीपत्ता आणलाय कढीपत्त्याच्या चटणीसाठी। ही चटणी हॉटेलमध्ये लागणार आहे, त्यामुळे त्यांनी खास मागवली कढीपत्त्याची चटणी। कढीपत्ता असं छान खरपूस भाजून घ्यायचा। तो हिरवा कलर थोडासा चेंज होऊन जातो कढीपत्त्याचा। भरपूर सारा घेतला, हा कढीपत्ता असा होता, तो भाजून झाल्यानंतर असा होतो। पण चटणी बनवताना तो भाजून घेणं फार गरजेचं असतं, कारण भाजला नाही तर चटणी बिघडण्याची शक्यता जास्त आहे। साधारण महिना ते 2 महिने चटणी टिकावी असं वाटत असेल तर छान कढीपत्ता खरपूस भाजूनच घ्यायचा। बरोबर कढीपत्त्या चटणीमध्ये ही डाळ आहे, ज्याला आपण डाळ म्हणतो, भाजकी डाळ। त्याचबरोबर थोडेसे जिरेही भाजून घ्यावे। प्रत्येक चटणीसाठी थोडेसे जिऱ्याचं प्रमाण असतं की चटणी चवीला छान होते, म्हणून मी जिऱ्याचाही वापर करते प्रत्येक चटणीमध्ये। त्याचबरोबर बारीक गॅस करून हे भाजून होत आले थोडेसे की याच्यामध्ये लसूण टाकायचा। हा गावरान लसूण वापरायचा, ज्यामुळे चटणी चवीला छान होते। मी सगळ्या चटण्यांसाठी जिरे आणि लसूण एकत्रच भाजून घेत आहे, जेणेकरून परत सेपरेट भाजायला नको। प्रत्येक चटणीमध्ये लसूण आणि जिऱ्याचा वापर होतोच, त्यामुळे मी एकत्रच भाजून घेत आहे। त्यामुळे थोडा वेळ वाचेल माझा। बाकी सगळं सेपरेट भाजून ठेवलं, हे असं खाली थंड होण्यासाठी। रीलमध्ये जितकं दिसत असतं त्यापेक्षा किचनचं वातावरण विचित्र झालेलं असतं, कारण काही ऑर्डरी असल्या त्या एक सोबत असल्या की मग सगळं किचन पसरलेलं असतं। या चटण्या आवरल्या की पहिलं ते साफ करायचं काम। आणि अशा प्रकारे सगळ्या चटण्या तयार झाल्या, ज्यामध्ये जवसाची, शेवग्याची, कढीपत्त्याची, शेंगदाणा चटणी आणि त्याचबरोबर कारळाची चटणी, अशा या चटण्या तयार झाल्या।